अंजनगाव सुरजी येथील ज्ञानपीठ इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांनी गणित विषयाशी संबंधित एक अनोखी आणि उपयुक्त अशी ॲक्टिव्हिटी शैक्षणिक कृती सादर केली आहे। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। मी संकेत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे सहारा समाचारमध्ये। या उपक्रमांतर्गत विद्यार्थी आठवडी बाजार भरवून विविध दुकानांचे सादरीकरण केले। यामध्ये फळांचे दुकान होते, दुधांचे दुकान होते, भाजीपालाचे दुकान स्टोर होते, धान्याचे दुकान होते, तसेच स्टेशनरीचेही दुकान या ठिकाणी पाहायला मिळाले। अशा विविध प्रकारच्या दुकानांचा समावेश या संपूर्ण बाजारामध्ये होता आणि या बाजारात इतर शिक्षक व विद्यार्थी ग्राहक म्हणून सहभागी झाले होते। खरेदी विक्रीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोजमाप आणि पैशाचा व्यवहार आणि दैनंदिन जीवनातील गणिताचा उपयोग हा प्रत्यक्ष त्यांना अनुभवता आला। कारण की दैनंदिन जीवनात जेव्हा ते मोठे होतील, भावी पिढी म्हणून जेव्हा ते व्यवहार करतील, त्यावेळेला इतकं उपयुक्त ज्ञानपीठ इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथील जी ॲक्टिव्हिटी आहे याच्या माध्यमातून जे त्यांना शैक्षणिक आणि या व्यावहारिक नॉलेज मिळेल त्याचा ते पुरेपूर उपयोग करतील, अशा पद्धतीचं या ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळतात। या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना पुस्तकातील ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान मिळावे आणि व्यवसाय व व्यवहार कसा केला जातो हे समजावे, अशा प्रकारचा हेतू याच्या पाठीमागे होता। विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग यामध्ये घेत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केला। यावेळी संस्थेचे सचिव गावंडे मॅडम यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले आणि त्यांना प्रोत्साहन दिले। अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण अधिक रंजक आणि अनुभवात्मक पद्धतीने मिळते असे मत व्यक्त करण्यात आले। आपण जर पाहिलं तर सातत्याने ज्ञानपीठ इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे काहीतरी नाविन्यपूर्ण ॲक्टिव्हिटी केल्या जातात। काहीतरी विद्यार्थ्यांच्या भावी जीवनात त्या संपूर्ण गोष्टीचा आकलन ते करू शकतील, कशा पद्धतीने ते पुढील व्यवहारात कसे एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून व्यवहारात पाऊल टाकू शकतील, अशा पद्धतीच्या सातत्याने ॲक्टिव्हिटी आपल्याला ज्ञानपीठ इंग्लिश स्कूलमध्ये पाहायला मिळतात। Start. Good morning everyone, listen to carefully. Today our school DMS organized the farmer market here for your performance, how you are strong in the maths. Okay, here you can see there are arranged so many stalls. You can see here this is the vegetable market, this is vegetable leaf market. Here also the shop is a vendor shop, grocery shop, fruit shop, dairy, stationery and the ladies under store is also there. Okay, now here we can understand how when we are going in our daily life. समजा बघा, जर आपण व्हेजिटेबल मार्केटमध्ये जर गेलो, काही आपल्या मम्मीने आपल्याला जर सांगितलं की तुम्हाला भाजी आणायची, मग तिथे गेल्यानंतर आपल्याला कळलं पाहिजे की कशी भाजी घ्यायची, त्या भाजीचा भाव कसा असतो आणि जर त्याचं जर आपल्याला देवाणघेवाण करायची असेल रुपीजमध्ये तर ते कसे करायचे, डझननुसार वेंडर्स कसे घ्यायचे, पानं कशी मिळतात आपल्याला, ग्रोसरी शॉपमध्ये कसं आपण घेतलं पाहिजे, हे सगळं अंडरस्टँड करण्यासाठी आपण इथे काय केलेलं आहे, मार्केट अवेलेबल केलेलं आहे आणि हे सगळं तुमच्यासाठी आहे। ओके, सो यू बी रेडी फॉर दिस।